नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. सदानंदाचे एअरपोर्ट. आज रविवार आहे. तुमचं शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये वेलकम आहे. काय म्हणताय बाकी आज? मला वाटतं कालपासून आज आनंदाचं वातावरण आहे, कारण जंतर मंतरवरती आपली मुलं जिंकलेली आहेत. तर आता उठलोय, थोडा वेळ झाला आधी. मला वाटतं अर्धा पाऊण तास झाला असेल. 11 वाजायला आले. संडे आहे त्यामुळे आज उशीर झाला आम्हाला, पण उशीरच करायचा होता. वेळा स्मिता आहे बाजूला. स्मिता साबुदाण्याची खिचडी चालली आहे. साबुदाण्याचा खिचडीचा आज नाश्ता होता, म्हणजे आहे, होता नाही. कैवल्य नाही खात. कैवल्य तिकडे मॅगी खातोय. कैवल्य से हाय. हा, अवनी, हे बघा अवनी. अवनी अवनी माझी खाते, हे बघा साबुदाण्याची खिचडी. आणि ही कैवल्याची मॅगी. आणि हा आमचा चहा. तर आता नाश्ता वगैरे करतोय. आज कसं झालंय की रात्रीपासून जरा स्मिताला थोडस, तुम्ही समजू शकला असाल की मी काय बोलतोय. त्यामुळे तिला त्रास होतोय. तिला दुखतंय खूप. म्हणजे तिचं स्टमक पेन होत आहे. मग तुम्ही समजाल ते काय आहे. त्यामुळे तिला त्रास, तिला जरा जास्तच त्रास होतो, कारण थोडं हेल्थ असल्यामुळे तिला होतोच. आणि तिला दर महिन्याचं येते. थोडं हेल्प म्हणून तिला सकाळी सकाळी नाश्ता करून दिलाय. ठीक आहे. आणि आता दिवसभराचं काम, एक दिवस तरी आहे. अगदीच 100% नाही, पण बऱ्यापैकी थोडी कामं करून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता नाश्ता मीच केलाय, चहा मीच केलाय, मॅगी वगैरे. तिला जर आराम करायला लावू. झाडू पोचा. आवणी आमच्या साबुदाण्यामध्ये शेंगदाणे खात नाही, मग ते शेंगदाणे सगळे मला दिसल्या तुम्हाला. तिची तशी काही चव नसते. पहिली खायची ती, पण आता काय माहिती काय झालंय, तिला शेंगदाणे हे करायचे असतात, नको असतात. तिला बटाटे तुम्ही द्याल ना पोह्यात, आम्ही बटाटे टाकतो पोह्यामध्ये. आम्ही साबुदाण्याची खिचडी कधीतरी कर, पोहे आम्ही रेग्युलर करतो. तिला कांद्या पोह्यातले, म्हणजे जे बटाटे आम्ही करतो ते बटाटे फ्राय केलेले, साबुदाण्याची खिचडीतले बटाटे, हे सगळं तिला खूप आवडतं. ती तेच खाते जास्त. दाखवतो. आज काय असं स्पेशल बेत नाही, पण एकच काहीतरी करायचं असा विचार केलाय. तिला म्हटलं की बघूया, जर जमलं तर आपलं कालवण भात कोकणातला, नाहीतर मग सरळ एकच, म्हणजे बिर्याणी. साधी साधी सोपी बिर्याणी जी मी बनवू शकतो. मला येते काम. तर आज कारण बरीच काम आहेत. ते बघा अवनी काय बोलते. काय बोलते अवनी? बोल बोल. ऐकलं तुम्ही? तुम्हाला तर खूप मस्त येते. तिचे ते रिॲक्शन माझ्यासाठी खूप भारी असतात. म्हटलं थोडं स्मिता, मला थोडं हे दे ना खिचडी. खातोय मी. तुम्हाला खाल्ल्यावरती दाखवतो व्हिडिओ मध्ये. असेच तुम्ही शेवटपर्यंत. आज आपण व्यवस्थित सगळं शूट करून दाखवू. ठीक आहे. तुम्हाला बोललो ना की आज स्मिताला जरा बरं नाहीये. तर आज माझ्यावरती आहे. असं पण मी जेवण बनवतो, पण आज संडे असल्यामुळे थोडं बोलो काय वेगळं आहे. मी बोललो होतो ना की एकच काहीतरी बनवायचं आहे, म्हणजे चिकनचं कालवण भात किंवा मग बिर्याणी बघू. कारण बासमतीचे तांदूळ आहेत घरी. तर बोला बिर्याणी होईल आजची. थोडीशी होईल, एक 300 ग्राम चिकनची होऊन जाईल. मी जाऊन घेऊन आलो. मी कालवणाच्या हिशोबानेच घेऊन आलेलो, पण आता बोललो चला बिर्याणीच करूया, कारण मुलांना पण बिर्याणी चांगली वाटते खायला, आणि ती कशी एक होते पूर्ण दिवस खायला. तर आज बनवूया बिर्याणी. तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला दाखवतो माझ्या बरोबर की बिर्याणी कशी बनवणार आहे. ठीक आहे. साधी असेल एकदम, काही स्पेशल नाही, वेगळी नाही. ठीक आहे. अवनी आहे, कैवल्य आहे, बसलेत दोघे. आंघोळ्या बिंगोळ्या झाल्यात आमच्या. कैवल्य पण बसलाय. कैवल्य, कैवल्य आज काय खाणार आहे? अवनी बिर्याणी खाणार आहे. आणि बिर्याणी आज त्यांना, त्यांना माहिती आहे मी बनवणार आहे. कोण बनवणार आहे आज बिर्याणी? मी बनवणार आहे. कैवल्य, माझ्या आजची बिर्याणी चालेल ना?
काही वेळेला माझ्या हातची बरं चांगली असते ना, ठीक असते ना. असं नाही, मुलं खातात माझ्या हातची बिर्याणी. श्वेताची हातची तर अप्रतिम बनते. माझ्या हातची पण ठीक आहे. आणि मी थोडी साधी करतो, असं एवढं स्पेशल नाही मला. तर आवनी बोलते, हे बघ आम्ही तुम्हाला दाखवतो बिर्याणीची तयारी केलेली आहे. अं, बघा आवडी दाखवेल तुम्हाला काय केलंय बिर्याणीची तयारी आपण. ठीक आहे, तू सांग ये इथे समोर. परत परत दाखव. अद्रक. तर आता आम्ही सध्या 4 गोष्टी घेतलेल्या आहेत. दोन बारीक चिरलेले टोमॅटो आहेत, 6 कांदे आहेत बारीक चिरलेले, ठीक आहे. हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं अद्रक घेतलंय. लसूण घेत नाहीये कारण अद्रक लसूणची पेस्ट वापरणार आहे, ठीक आहे. चिकन मॅरिनेट केलंय, तुम्हाला दाखवतो मी ते पण. हे बघा, हे तर कांदा जसं बोललो तसं तुम्हाला बारीक चिरलेलं आहे, टोमॅटो, हे अद्रक आणि ही मिरची. तर भेटूया आपण पुढच्या बिर्याणीच्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे. अगदीच साधी असणार आहे, पण बघा तुम्ही आणि ट्राय पण करू शकता माझ्यासारखी. आता तांदूळ घेऊया आपण. हे बघा मी बासमतीचे तांदूळ घेतोय. ह्या अशा वाट्या आहेत ना, हे बघा ह्या अशा वाट्या बासमतीच्या, ह्या मी 4 घेणार आहे, ठीक आहे. 4 वाट्या घेईन मी आणि तो शिजत घालतो, भात शिजवून घेतो पूर्ण बासमती याच्यासाठी, बिर्याणीसाठी. दाखवतो तुम्हाला गाळून. येस मंडळी, तुम्हाला बोललो ना ते बिर्याणी बनवते म्हणून. अरे बघा मी 4 वाट्या हा राईस घेतलाय, ठीक आहे. ते आहे. आता राईस मी शिजायला ठेवतो आणि तो म्हणजे 70-80% शिजला मग त्याला बाहेर काढून थंड करून, म्हणजे गाळून वगैरे थंड करून, आणि मग त्याला आपण दमला लावू, ठीक आहे. आता फोडणी घालतोय मी, दाखवतो तुम्हाला. चिकन आहे ना, त्यासाठी म्हणजे थोडस चिकनचं मी सूप शिजवतात ना, ते अद्रक लसूण सगळं टाकून सॉल्ट वगैरे. तर चिकनचा शिजलेला जो काय रस्सा होतो ना, तो रस्सा तिच्यासाठी मी काढलाय कारण तिला आता सध्या त्याची गरज आहे. पोट वगैरे दुखतंय म्हणून. हा बघा, हा तिला वाटीत वेगळा काढलाय, तिला देतो मी. तर तिला गरम वाटेल पोटामध्ये, म्हणजे सूप सारखंच झालं. अद्रक, इकडे एका बाजूला राईस पण होतोय. जोपर्यंत मसाला होतोय त्याचा तोपर्यंत राईस मस्त कढून 70% शिजून तो जाणार आहे. हे बघा मी याच्यात आहे ना थोडे खडे मसाले पण टाकलेत. खडे मसाले पण टाकलेत मी, दिसतात तुम्हाला. दालचिनी, लवंग, मोठी इलायची, चक्री फूल, सगळंच टाकलेलं. त्याच्यात टाकूया मिरच्या, म्हणजे त्या पण मस्त एकजीव होतील. आणि नंतर मग आपण टाकू थोडेसे जरासे, ते आपण ब्राऊन केल्यानंतर टोमॅटो टाकूया. म्हणजे आता आपण टोमॅटो ऍड केले, ठीक आहे. जरा 10-15 मिनिटं ते सगळं हे करू आणि मग थोडे थोडे, कारण मसाले ऑलरेडी चिकनच्या मॅरिनेशन मध्ये ऍड केलेले आहेत. इथे राईसला पण आपल्या कड आलाय चांगला. छान असा सुगंध येतोय मसाल्याचा. खडे मसाले ऍड झालेत. आता अद्रक लसूण मी ऍड करेन आणि मीठ ऍड करेन. मीठ ऍड केलं ना तर थोडं त्याच्या चवीनुसार
जरा त्याला थोडं पाणी सुटेल बस, कारण चिकन मध्ये आपण मॅरिनेशन मध्ये सॉल्ट टाकलेलं आहे. आणि एका बाजूला मी फोडणी आता तयार करतो. आपल्याला लवकर होतं. ही बघा आमची जाळी, त्याच्यामध्ये हा राईस ऍड करायचा म्हणजे गाळायचा आहे. एवढी मोठी जाळी आहे आमच्याकडे. भूक लागली बिचाऱ्याला, आता लगेच लगेच करायचंय. झालं आता फोडणी थोडी ड्राय व्हायला आले, म्हणजे त्याचा मसाला बिर्याणीचा तो झाला की मग आपण हा राईस जो गाळून ठेवलाय तो ऍड करूया. काही बोलले नको करू देतास. हा गुड बॉय ना, व्हेरी गुड. करूया थोड्या वेळात, एक 5 मिनिटं अजून होऊ दे. राईस टाकलाय दम साठी, तर थोडा वेळ होईल, 10 मिनिटं ठेवू. मंडळी हे बघा बिर्याणी झालेली आहे, आम्ही घेतले. हे बघा हा टोप, इथे स्मिताचं हे ताट आहे, अवनीचं ताट आहे, आम्ही आमचे साहेब तिकडे बसले. कैवल्या कसे झाले कैवल्या बिर्याणी? इकडे सांग, इकडे बघ कसे झाले बिर्याणी. मस्त झाले. गाबरी तू खाल्ले का? अजून कोणी खाल्लेली नाही कैवल्याशिवाय, तर स्मिता खाते. स्मिता मस्त नाही पण ठीक आहे, व्यवस्थित झाली असेल. कशी आहे स्मिता? हा चांगली झाली बोलते. अवनीने पण खाल्ली, चांगली झाली. तर मी पण खाऊन बघतो. ठीक आहे मंडळी, ठीक आहे. THANKYOU, thank you.